16 आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी पार पडली। यावेळी तब्बल 1.5 तास शिंदे गटानं तर पावणे 2 तास ठाकरे गटानं युक्तिवाद केला। यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर शिंदे गटानं आक्षेप घेतला, तसंच पुरावे सादर करण्यासाठी मदत देण्याची मागणी शिंदे गटानं केली। परंतु हा केवळ वेळकाढूपणा असल्याचं ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलंय। दरम्यान पुढील 2 नोव्हेंबरला आता सुनावणी होणार आहे। पुरावा शपथपत्र एव्हिडन्स या प्रकरणामध्ये आम्हाला द्यायचं आहे असं शिंदे गटाच्या बाजूने आम्ही मांडलं। उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने त्यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की एव्हिडन्स जर मांडायचा असेल त्यांचा एव्हिडन्स क्लोज करा असं आमचं म्हणणं होतं, कारण त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला कुठला एव्हिडन्स द्यायचा नाही, ही केस अशीची अशी संपवा। सुप्रीम कोर्टात जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या आधारावर, ज्या काय ॲडमिटेड फॅक्ट्स आहेत त्याच्या आधारावर आमचं म्हणणं असं होतं की नाही, आम्हाला एव्हिडन्स द्यायचा आहे आणि आम्ही जी काय त्यांच्या बाजूने मुद्दे मांडलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी म्हणून आमच्या बाजूने पुरावा घेणं आवश्यक आहे। आम्ही सादर केलेली आहेत ती जर आपण ताबडतोब मान्य केली, कारण ती मॅटर ऑफ फॅक्ट्सवरती आहेत, ते सगळं त्याची सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही आणि आपण केवळ कागदपत्रांच्या आधारावर, ही समरी इन्क्वायरी असल्यामुळे कागदपत्रांच्या आधारावरती ताबडतोब याचा निर्णय द्यावा। समोरच्या बाजूने आम्हाला साक्षी पुरावे हजर करायचे आहेत, या बाजूवर युक्तिवाद झालेला आहे। आता सुनावणी पुढे 3 तारखेला ठेवली आहे, त्या दिवशी याच्या बाबतीतला अंतिम निकाल देतील। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला। या प्रकरणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना धक्का बसलाय। न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय। राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। माझगाव महानगर दंडाधिकारी कोर्टामध्ये याबद्दलची सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं हा निर्णय दिलाय। सामना के माध्यम से जो बदनामी होती है वो माननीय उद्धव साहब और एग्जीक्यूटिव जो एडिटर है संजय राउत उनके कहने से ही होती है, लेकिन वो हमारी उनकी खुद की जिम्मेदारी दूसरे के ऊपर डाल रहे हैं। दूसरे एडिटर जोशी के ऊपर वो जिम्मेदारी डाल रहे हैं, ये गलत बात है और कोर्ट ने भी वो एक्सेप्ट नहीं किया है। भविष्य में अभी आर्गुमेंट चलेगा, आर्गुमेंट आने के बाद लोगों को पता चलेगा कि सामना ये गलत और झूठी इंफॉर्मेशन अपने न्यूज़पेपर के माध्यम से लोगों को देती है। वकील गुणरत्न सदावर्तेंच्या 3 ते 4 वाहनांची मुंबईत तोडफोड करण्यात आली। तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर सदावर्तेंकडून सुरुवातीपासून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं जरांगे पाटलांनी याबद्दल लक्ष वेधलं। एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची लाकडी दांडक्यानं तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी 3 जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय। तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांची पाहणी केल्यानंतर ॲडव्होकेट सदावर्ते चांगलेच संतापले। जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ते आरक्षण मिळू शकत नाही। कोण काय मागत आहात तुम्ही? जरांगे मिळणं शक्य आहे का? अशक्य आहे। एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन असताना एकच माणूस 2 जातीमध्ये मला ठेवा म्हणू शकतोय का? त्यामुळं हे सगळं फार्स आहे। त्यामुळं मला हे म्हणायचंय, हा अत्याचार आहे, हे कटू कारस्थान आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड होण्यामागे भूतकाळातल्या काही घटनांचा संदर्भ समजून घेऊया। भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं, तर मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर ती केस त्यांचे पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी लढवलेली होती। 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला। मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचं सांगत हे आरक्षण अवैध ठरवलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी 14 तारखेच्या जरांगेंच्या सभेआधी शांतता धोक्यात येऊ शकते अशी प्रतिक्रिया दिलेली होती। परिणामी जरांगे पाटलांनीही सदावर्तेंच्या वक्तव्याचा
जोरदार समाचार घेतला। हे शांतताप्रिय चाललेल्या आंदोलनाला पहिल्यापासून बदनाम करायचं काम करतायत। 14 तारखेच्या सभेलाही त्यांनी असाच प्रयोग केला आहे। आताही त्यांचं तीच आहे, सरकार जनतेच्या बाजूने उभं राहील, एकाच्या बाजूने उभं राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। पण आता मालकाने मात्र शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण त्यांचे मालक खूप हुशार आहेत। मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा गेल्या 4 दशकांपासूनचा लढा सुरू आहे, तर मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणाच्या मागणीसाठी लाखांचे मोर्चे अत्यंत शांततेत काढले। आता मनोज जरांगे पाटील यांचा लढा देखील शांततेत सुरू असताना गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड झाल्यामुळे नाहक वाद निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी 3 जणांना जामीन मंजूर करण्यात आला। गाड्यांची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू साठेंना जामीन दिला गेलाय। प्रत्येकी 5,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय, पण तिघांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांना मुंबईत येण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे। जे आरोपी होते त्यांचे लोकेशन तपासले पाहिजेत, ह्या संबंध तांत्रिक बाबी देखील, कारण करणारे फार म्हणजे मामूली असतात, ज्याला आपण अगदी चिल्लर चालर म्हणतो, परंतु त्यांचे जे गॉडफादर आणि मास्टर माइंड असतात, IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतल्या निर्देश दिलेले आहेत, ते आज डिस्क्लोज करणं योग्य नाही। ते रिपोर्ट त्यांनी मागवलेत, तांत्रिक रिपोर्ट आहेत, महत्वाचे रिपोर्ट आहेत, ते लवकरच येतील। केसमध्ये सगळे जे ऑफेन्सेस आहेत ते बेलेबल आहेत, ते कोणत्याही प्रकारे कॉग्नायझेबल ऑफेन्सेस नाही आहेत आणि हेही पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि या आर्ग्युमेंटच्या बेसवर न्यायालयाने आपला निर्णय तिथे दिलेला आहे। त्यांना इथे आज 5,000चा जामीन प्रत्येकी आणि त्या कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई या परिक्षेत्रात ते येणार नाहीत आणि कोर्टाच्या परवानगीनेच ते मुंबईमध्ये दाखल होतील। या 2 अटींवर तिथे त्यांना आज त्यांची मुक्तता केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत आलेत। मंगेश साबळेंनी मुंबईत येऊन ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड केली। या प्रकरणी मंगेश साबळेंसह तिघांना जामीन मंजूर करण्यात आलाय, पण या आधी सुद्धा मंगेश साबळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते। पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट। मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। सरपंच मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांनी वाहनांची तोडफोड केली होती। या प्रकरणी तिघांना अटक झाल्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली। संभाजीनगरहून येऊन मुंबईत हल्लाबोल करणारे मंगेश साबळे चर्चेत आले, मात्र याआधीही मंगेश साबळेंनी अनेकदा आक्रमक पवित्रा घेतला होता। मंगेश साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यात कार पेटवून अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचा निषेध केला होता। फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं। विहिरीसाठी बीडीओ पैसे मागत असल्यानं तब्बल 2 लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश साबळेंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। या आंदोलनाची दखल घेत लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आलं होतं। तर आता मराठा समाजाच्या भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून मंगेश साबळेंनी गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवला। मराठा समाज हा माजुरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची जी सभा आहे ती जत्रा आहे असं वक्तव्य करून आमच्या भावना दुखावण्याचं काम जो व्यक्ती करतोय त्या व्यक्तीला चाप देण्याचं काम या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं अनेक समाज बांधव आत्महत्या करतात, याकडे मंगेश साबळेंनी लक्ष वेधलं, पण नाहक मराठा समाजाच्या संतापाचा स्फोट होईल अशी परिस्थिती निर्माण करू नका असं आवाहनही साबळे यांनी केलं। मराठा समाजाचं शांततेत चालू असलेलं हे आंदोलन या ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत असंच चालू असणार आहे। याला कुठलाही गालबोट लावण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाही, परंतु शासनाने या घटना लक्षात घेऊन तातडीनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। कायदा हातात घेतल्याचं कृत्य केल्याबद्दल मंगेश साबळेंनी खेदही व्यक्त केला, पण मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं आणि आगामी काळातही ते शांततेच्या मार्गाने जायला हवं
कारण समाज स्वास्थ्याकरता शांततेची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल विचारून युती सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं कौतुक केलं. महाराष्ट्र में किसानों के नाम सिर्फ और सिर्फ राजनीति की है. महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं. किसान के लिए क्या किया? 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है. याच बातमीसोबत महामुंबई बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.